महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरालगतच्या मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात टोल प्रशासनाने 2-3 वर्षापूर्वी सुरू केलेले गटारीचे काम गेल्या 8 महिन्यापासून अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून स्थानिक दुकानदार आणि गॅरेज चालकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। चाळीसगाव चौफुलीपासून अभय कॉलेजपर्यंतच्या सर्व्हिस रोडवर हे गटारीचे काम सुरू होते, मात्र नागरिकांच्या मते या कामाची गुणवत्ता अत्यंत खराब आहे आणि अनेक ठिकाणी गटारीचे स्लॅब्स तुटले आहेत आणि मोठे खड्डे पडले आहेत। काही ठिकाणी तर स्लॅब्समधून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। नॅशनल हायवे क्रमांक 3 वर टोल वसूल करणारी कंपनी सद्भाव यांच्या मार्फत सर्व्हिस रोडच्या बाजूला ड्रेनेज लाईनचे काम गेल्या 2-3 वर्षापासून सुरू होते। मागील 1 वर्षापासून हे काम त्यांनी अर्धवट सोडून ते विसरून गेलेले आहे। हे जे बंदिस्त गटर बांधण्यात आलेले आहे ते बंदिस्त गटर आज अनेक ठिकाणी अर्धवटपणे तुटून गेलेली आहे। त्याचे लोखंड, त्याचे सळई वर आलेले आहे आणि अर्धवट गटर तशीच पडलेली आहे। अनेक ठिकाणी जे सळई आहे दोन्ही बाजूने वर आलेले आहे आणि हा रहदारीचा रस्ता आहे, वस्ती लगत हा हायवेचा रस्ता आहे। या ठिकाणी येणाऱ्या जणांची मोठी वर्दळ असते आणि लहान मोठे अपघात इथे होत असतात आणि हा जे काम बंद केलेले आहे सद्भाव कंपनीने, हे कुठल्याही प्रकारे त्यांनी लोकांना नोटीस दिलेली नाही आहे आणि शासनाला सुद्धा कळवलेले नाही आहे। त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्यांनी काम सोडून दिलेले आहे आणि या काम बंद केल्यामुळे या ठिकाणी या बंद कामामुळे लोकांचे प्राण जाऊ शकतात आणि मोठी हानी होऊ शकते। हा रहदारीच्या रस्त्यावर एक जबाबदार कंपनी जे लोकांकडून भरमसाठपणे जे पैसे वसूल करतात आणि त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ड्रेनेज गटरची ते सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे, आज पूर्ण केलेली नाही। आज पावसाळा सुरू असताना हायवेचे जे पावसाचे पाणी आहे ते लोकांच्या घरापर्यंत जात आहे। गटार ज्या उद्देशाने बांधण्यात आलेले आहे तो उद्देश सुद्धा पूर्ण झालेला नाही आहे। आम्ही मागणी करतो समाजवादी पार्टीच्या वतीने ते सद्भाव कंपनी याने ज्या गटरचे काम सुरू केलेले आहे त्यांनी ताबडतोब पूर्ण करावे। हे ड्रेनेज लाईन त्यांनी ज्या नाल्यापर्यंत सोडण्यात आले त्यांचा काम होतं, एस्टिमेट होता, ते पूर्ण करावा आणि जर त्यांनी पूर्ण केले नाही आणि या गटारीच्या समस्यामुळे जर कोणाचा अपघात झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सद्भाव कंपनी राहील आणि समाजवादी पार्टीच्या वतीने त्यांच्या विरोधात अत्यंत उग्र आंदोलन करण्यात येईल। गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये सळ्यांचा सांगाडा दिसत असून पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी पसरली आहे। यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।